तर मग पोरांनो एक लक्षात घ्या, क्रॉस पॅथी म्हणजे काय की आयुर्वेदिक डॉक्टरनं ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायची आणि ॲलोपॅथिक औषधं प्रिस्क्राईब करायची म्हणजे क्रॉस पॅथी प्रॅक्टिस. बरं ते जाऊ दे सगळं. हे पुढं झालं काय नाही मग आमना तिला काय करायला लागलं आजकाल. जेवण आहे जेवण मग. आता त्याचा विषय असा आहे की जेवणाची भाजी आम्ही भरपूर डिस्कस केली, पण नंतर मॅम म्हणलं की ते आम्ही बघतो, तुमचं तुम्ही काम करा फक्त. म्हणलं बरं. आता भाजी काय त्या तर उद्याच कळन, पण दुसरा आमचा एक अजून विषय निघाला आणि मॅम आम्हाला म्हणल्या की त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बद्दल बोलणार. म्हणलं असं मॅम आम्हाला नवीनच माहिती आहे रिलेशनशिप. हे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप काय आहे? तर डॉक्टर पेशंट रिलेशनशिप पोरांनो, डॉक्टरांनी स्वतःच्या पेशंटकडे जे कार्यरत गोष्टी आहेत त्या कशा पार पाडाव्यात आणि त्या संबंधित गोष्टीमध्ये पेशंटचे काय काय हक्क डॉक्टरसाठी आहेत याला आपण म्हणतो डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. बरं त्याच्यामधनं मग भरपूर महत्त्वाच्या गोष्टी येत राहतात, त्याच्यावरनं लिगल येत राहतं, त्याच्यावरनं कोर्ट येत राहतं, त्याच्यावरनं कन्झ्युमर येतं, सगळंच. पुढचं सांग. तुला हे करायला लागलं रे, सांगू दे की मला. खायचंय, भूक लागली मला. हा, तर असं झालं आमचं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. आणि डॉक्टर पेशंट रिलेशनशिप झाल्यानंतर आमच्याकडे अजून एक टॉपिक आहे. कोणता कोणता आहे सांग? मला नाही माहिती. अरे सांग, तुला माहिती आहे, तू प्रॅक्टिस केली मगाशी, सांग तू. हे असं आहे बघा पोरांनो. तर अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ एक 5 ते 6 टॉपिक घेतलेले ज्याच्यावर आम्ही डिस्कशन केलेलं आहे. हा झाला आमच्या पहिल्या दिवशीचा सेमिनार. आता येतोय दुसरा दिवस. बरं दुसऱ्या दिवस पोरं कंटाळलेले असतील मग पोरांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे नाही का. अर्ध्या दिवसाचा सेमिनार ठेवला. मग आपलं बघा स्वप्न कितीची आपला एकदम मागं बसून झोपा काढतो ना, कधी संपणार आहे. पण शेवटी मग तो करतो पोरांच्या ग्रुपवर असं आहे. तर मग आम्ही काय केलंय, पोरांच्या चांगल्यासाठी आणि पोरांना इंटरेस्ट यावा म्हणून आम्ही एक डिस्कशन ठेवलंय. बरं. आणि हे डिस्कशन आपलं ऑफिशियल डिस्कशन नसणार बरं का पोरांना, लक्षात घ्या. कसं आहे, आपलं लेक्चर झाल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण काय काय बोलतोय, काय करतोय, काय ऐकलं, काय केलं. पण ह्या येत्या डिस्कशनमध्ये आपण पोरांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय कोणता आहे, काय, हे सगळं आपण उद्याच्या परवाच्या दिवशी रविवारी मस्त सकाळ सकाळी फ्रेशमध्ये बघूयात. पण अशा पद्धतीनं आपलं 2 दिवसाचा एक छोटा सेमिनार आम्ही आमच्या मॅमने आणि आम्ही सगळ्यांनी असं मिळून थोडासा कष्ट घेऊन तयार केलेला आहे. तर त्या सगळ्या सेमिनारसाठी तुम्ही लोक उपस्थित फक्त राहू नका, पण डोक्याने उपस्थित राहा भाऊ, बरं का. अशा पद्धतीनं तो सेमिनार उद्याच्या दिवशी होणार आहे. आमच्यासारखे काही कार्यरत मंडळी इकडे आहेत जे की चांगलं डोकं लावून ते सेमिनारचं काम करतायत आणि काम होतंय त्यांच्याकडनं, ते महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं तो सेमिनार होतोय आणि त्या सेमिनारसाठी तुम्ही सगळे लोक आले पाहिजे.